नमस्कार इश्टानो. मानता ह्या फावटी खूब टायम लागलो ब्लॉग घालपाक. कितें करतले, कामां इतली वाडलेली आसा. पूण हो विशय तुमच्या पर्यंत पावप गरजेचो आसलेलो. कारण की आतां फाटले 2-3 म्हयने जाले आमी पळयत येत आहा की कशें आमकां लायटीची बिलां पयलीं जे 200-300 येताली आतां हजारांचेर पावपाक लागला. पेट्रोल चार्जीस कमी जावपाक जाय आसलेले तेजो पत्तो ना. गॅस चार्जीस कमी जावपाक जाय आसलेले LPG तेजो पत्तो ना. सो सरकाराक लोकां पर्यंत बेनिफिट्स पावोवपाक कितें प्रॉब्लम आसा, ह्या प्रश्नाचो काहीशा प्रमाणात उत्तर म्हटल्यार सरकाराक जो रेव्हेन्यू येवपाक जाय तो येयना. आनी तो जेन्ना रेव्हेन्यू येयना तो पयसो येवपाचो आसता तो वयता खंय, हो प्रश्न. विशय आहा इश्टानो मायनिंगेचो. 2012 शाह कमिशनान रिपोर्ट केलो. मायनिंग बंद पाडली ती पाडलीच, पूण त्या रिपोर्टान 35,000 कोटीचो स्कॅम एलेज केलो. पळय, हिंदुस्तान टायम्साची न्यूज. गोवा मायनिंग स्कॅम वर्थ 34,935 crore, जस्टीस शाह कमिशन खंय. सो पळय कितें म्हणटा रिपोर्ट 7 सप्टेंबर 2012चो. The Justice M.B. Shah Commission report, which was tabled in Parliament on Friday, says that Goa's iron ore mining scam is worth nearly 35,000 crores. सुरवातीक 2012 35,000 कोटी सांगले. जशें सरकार बदलली मागीर तेन्नाचो CM आनी मायनिंग मिनिस्टर आयज वचून BJPच्या मांडयेर बसलेलो आसा. तेन्ना काँग्रेसीची सरकार आसलेली, मायनिंग स्कॅम जालो तेन्ना. मागीर आमचो मनोहर पर्रीकर CM जालो आनी दिगंबर कामत सबसिक्वेंटली हे सायडीन उडी मारली खंय BJPन. आतां थंय बसून तो काणयो सांगता ते लोकांनी आयकच्यो. सो जशें जशें 2017 पावले पळय, ही बातमी पळया इकॉनॉमीक टायम्सांतली 3 ऑगस्ट 2017ची. गोवा गव्हर्मेंट डिस्प्यूट्स खंय मायनिंग स्कॅम लॉस फिगर ऑफ ₹35,000 crore. सो 2017 पावता म्हणसर सरकारूच सांगता 35,000 कोटी न्हू खंय ते. जस्टीस शाह खंय खुबशे क्रायटेरिया जे मेजरेबल नासलेले ते सुद्दां कन्सिडर केले खंय. तितूंतलो वन ऑफ द क्रायटेरिया वॉज आवटसायड ऑफ लीज एरिया जे मायनिंग केल्लेले पळय ती एरियाचो व्हॅल्युएशन करतना एक्झिगरेशन जालो, चूक जाली, वाडोवन तेणी घातले असो तेंचो हिशोब. सो कमिंग बॅक ऑन दॅट 35,000चे मागीर सबसिक्वेंटली 3,500 कोटी केले. तेजे उपरांत 350 कोटी केले आनी ते 350 कोटी रिकवर जाला काय ना तेजो पत्तो ना. पूण कमिंग ऑन दीस स्पेसिफीक इशू ऑफ मायनिंग आवटसायड ऑफ लीज एरिया कितें जालें आनी आतां तेजी कितें परिस्थिती आहा हें जाणून घेवपाक गोंयच्या एका बऱ्या मागप्यान एक RTI घातली. केन्ना 6 जानेवारी 2025 द पब्लीक इन्फॉर्मेशन ऑफिसर डायरेक्टर ऑफ मायन्स एंड जिओलॉजी DMG. प्रश्न कितें विचारलो. द शाह कमिशन हॅड रिपोर्टेड दॅट अ टोटल एनक्रोचमेंट ऑफ 2,766 हेक्टर्स. हेक्टर्स म्हटल्यार 1 हेक्टर म्हटल्यार 10,000 स्क्वेअर मीटर. फाटल्या फावटी सांगलेलें याद आसतली तुमकां. ऑफ वीच 578 हेक्टर्स वर इनलिगली मायन अशें शाह कमिशनाच्या रिपोर्टान आसा. Subsequently, on 3rd August 2018, in the Goa Legislative Assembly, the Chief Minister stated that an exercise was conducted with help of DGPS survey and it was found that surface disturbance outside leasehold area was less than 10 hectares. म्हटले 2,270 हेक्टरांतले फक्त 578 हेक्टर्स आउटसाइड ऑफ मायनिंग लीज एरिया इनलिगली मायन झाले शाह कमिशनान सांगलेले. पूण मागीर गोवा गव्हर्मेंटान ते 650 हेक्टर्सांचे 10 हेक्टर्सानूच जाला म्हणून सांगले. ते आतां बाकीचे कितें जालें कशें कितें ते सद्याक रिपोर्ट आमी पळोवंक ना. पूण ते 10 हेक्टर्स कशें कितें जालें पळय तेजो अंडर द RTI Act, I would like to inspect all the files and information in any form related to the exercise conducted arriving at the estimate of 10 hectares. म्हटल्यार सरकाराक 650 हेक्टरांतली 10 हेक्टरूच कशें व्हायलेशन मेळ्ळें तेजे तुमी जितले रिपोर्ट क्रिएट केला पळय तेजे इन्स्पेक्शन मागलें ह्या मनशान. केन्ना 6 जानेवारी 2025. कितें जालें
उत्तर ना. म्हणून त्या मनशान 3 मार्च 2025 फर्स्ट अपील घातली. आता RTI कितें म्हणटा, तुमी RTI घातली, तुमकां 30 दिसां भितर तेंच्यांनी उत्तर दिवपाक जाय. जर ते 30 दिसां भितर उत्तर दिवंक ना जाल्यार तेज्या फुडल्या 30 दिसां भितर तुमी फर्स्ट अपील फायल करपाक जाय बिफोर फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. सो ह्या मनशान तें केलें आनी तेणी कितें सांगलें की आपूण अशें 6 जानेवारीक हें घातलेलें RTI घातलेली. सो तेजे आजून पर्यंत म्हटल्यार 3 मार्च 2025 पर्यंत तेका उत्तर मेळोंक ना, म्हणून फर्स्ट अपील फायल केली. फर्स्ट अपिलेक तेजी हियरींग जाली आनी ते फर्स्ट अपिलेट हियरिंगाक तेका कितें सांगलें, हो हँड रिटन ऑर्डर फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीची. तो कितें म्हणटा की मॅटर कॉल्ड आउट अपिलेट प्रेझेंट इन पर्सन PIO प्रेझेंट आर्ग्युमेंट्स हर्ड. It is case of the appellant that he had filed an RTI application dated 6 Jan 2025. It is his submission that the PIO has failed to reply. The PIO submits as the file was not available in his records. He was unable to reply. File ना खंय त्यो. फुडें सांगता, on hearing both parties, this authority directs the respondent PIO to furnish a reply to the appellant after taking necessary efforts to trace the appropriate records along with the administrative section of this department. Reply to be furnished within 7 days from today. Accordingly, these proceedings are disposed. हे आता केन्ना 8 एप्रिल 2025. 8 एप्रिल 2025. आता आयज आमी 28 जून 2025 आहा, अजून उत्तर मेळ्ळेलें ना. सांगपाचें तात्पर्य कितें इश्टा न्हू, 35,000 कोटी तेंच्यांनी सांगलें इतलो स्कॅम न्हू. कित्याक तर 650 हेक्टर्सांनी इनलिगल मायनिंग जाल्लेली म्हणून शा कमिशनाच्या रिपोर्टान आसलेली. हेंच्यांनी ते 650 हेक्टराचे 10 हेक्टरार हाडले, खंयचो तरी आपलो रिपोर्ट तयार केलो. ते रिपोर्टाचे आतां इन्स्पेक्शन मागता जाल्यार तेंचे कडेन डॉक्युमेंट ना. इवन ते 10 हेक्टरान सुद्दां जर आमी धरले हिशोबाक जाल्यार सोंपेपणी 500 ते 600 कोटी इनलिगल मायनिंग जाल्लेली आहा, पयशांच्या हिशोबांनी सांगता. तो हो पयसो सरकाराक येवंक जाय आसलो आनी ह्या पयशांनी सरकारान आमच्या तुमच्या असल्या नागरिकांक, सिटिजन्सांक, आम जनतेक वेलफेअर स्किम्स एक्सटेंड करपाक जाय आसलेली. सो आतां हो पयसो गेलो खंय? इनलिगॅलिटी तर जाल्लेली आहा. इवन ते सांगता ते 10 हेक्टरूय हिशोबाक धरले तितूनय 500 ते 600 कोटीचो घोळ जाता. पयसो वयता खंय? कदंबा प्लॅटोचेर प्लॉट घेवन कितें बंगले बांदतात, महल बांदतात पार्टेक लागून? सांगा, पयसो गेलो खंय? रिपोर्ट्स गेले खंय? 10 हेक्टर कशे मेळ्ळे तुमकां? आनी ते 10 हेक्टर मेळ्ळे सुद्दां जाल्यार तेजो हिशोब खंय? कोणी वॉयलेशन केलें? खंयच्या कंपन्यांनी केले? तेंची नांवां कित्याक ना? कित्याक तर कोणी वॉयलेशन केला तांकां परत बिडिंग प्रोसेसिंगान आतां जे परत ऑक्शन जाल्लेले आहा पळय लिजांचे, तांकां पार्टिसिपेट करूंक मेळनासलेले. म्हणून सगळे अंडर द रॅप्स दवरला. फायदो पार्टेक जावपाक जाय, हेंच्या बॉल्सान वचपाक जाय पयशे म्हणून आमकां बळी चडयतात तुमी, तुमचो फायदो जावपाक जाय म्हणून. इश्टानो, हे तुमी विचार करपाक जाय. स्पेशली ते भाजप करून झेंडे घेवन नाचता पळय, तुमी हे सगळे आतां गोंयकारांक फोंडान घालता, लक्षान घे. विचार करा. देव बरें करूं.